नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक लवंदे. आपल्या सर्वांचं मी आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. आपल्या या आजच्या सेशनमध्ये युट्यूबवरूनही काही मंडळी जॉईन झालेली आहे आणि काही मंडळी आपल्या गुगल मीट वरून देखील जॉईन झालेली आहे. तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. ठीक आहे, दर रविवारी आपण सेशन कंडक्ट करत असतो ट्रेड विथ द्रोणाचार्यच्या एक कम्युनिटीच्या माध्यमातून, ज्यामध्ये आपण एक विषय घेतो आणि त्याला एकदम मार्केट मध्ये कसं अप्लाय करायचं, एकदम झिरो पासून हिरो पर्यंत त्याला समजून घेत असतो. ठीक आहे, तसाच आजचा जो काही टॉपिक जो तुम्ही ठरवलेला आहे, ठीक आहे, ओके, जो तुम्ही ठरवलेला आहे तो आहे परफेक्ट एंट्री सेटअप काय असू शकतो मार्केटमध्ये. ठीक आहे, तर आजचं आपलं सेशन जे आहे त्या पूर्णपणे ह्याच टॉपिकवर असणार आहे. ओके, तर सेशन चालू करण्याआधी सर्वांना रिक्वेस्ट असेल की पेन पेपर घेऊन बसा, कारण आजचं जे सेशन आहे, आज ज्या काही गोष्टी सांगणार आहे ते तुम्ही ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग करा, इंट्राडे ट्रेडिंग करा, स्टॉक मध्ये ट्रेडिंग करा, स्टॉक ऑप्शन मध्ये करा, निफ्टी बँक निफ्टी मध्ये करा, कुठल्याही प्रकारची ट्रेडिंग करा, तुम्हाला 101% ते कामाला येईल. ओके, एक छोटासा प्रश्न मी तुम्हाला टाकतो. ठीक आहे, सर्वांनी कमेंट सेक्शन मध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे मला. ओके, सेशन चालू होण्याआधी एक छोटासा प्रश्न मला तुम्हाला टाकावा असं वाटतोय. बघा, एक लक्षात घ्या, हे काय आहे, हा एक अपट्रेंड आहे. हा काय आहे, एक अपट्रेंड आहे. आता मार्केटमध्ये ट्रेंड चालू असतात, आपल्या सर्वांना माहिती. ठीक आहे, पण त्या ट्रेंडमध्ये कधी उतरायचं हे आपल्याला माहिती नसतं. तर एक छोटासा तुमच्यासाठी प्रश्न, तुम्हाला मी सांगितलं की बाबा तुमच्याकडे अशा 4 संधी आहेत, ए बी, त्याच्यानंतर सी आणि डी, अशा तुमच्याकडे 4 संधी आहेत. तर मला सांगा, तुम्ही मार्केटमध्ये कुठं उतरणार, म्हणजे मार्केटमध्ये कुठे एंट्री घेणार, तुमचा व्ह्यू कुठं जे आहे मार्केटमध्ये एंट्री घेण्याचा असेल, मला चॅट बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शन मध्ये दोन्हीमध्ये उत्तर आली पाहिजेत. बोला, बघा, चुकलं ठीक आहे, काही हरकत नाही, पण तुम्हाला जर समजलं तर हे तुमच्यासोबत आयुष्यभर राहील. ओके, तुम्हाला अपट्रेंड मध्ये, मार्केट अपट्रेंड मध्ये आहे आणि तुमच्याकडे 4 लोकेशन्स आहेत, ए बी आणि सी, अशा 4 सी आणि डी अशा 4 लोकेशन्स तुमच्याकडे आहेत. तर तुमची जी एंट्री असेल ती कुठे असू शकते, ए पॉइंटला असू शकते, बी पॉइंटला असू शकते, सी पॉइंटला किंवा डी पॉइंटला. ओके, राईट, आनंद सर म्हणतायत बी मध्ये एंट्री करेन आणि डी मध्ये एक्झिट करेन सर. ओके, व्हेरी गुड आनंद सर, व्हेरी गुड, बढिया. जगन्नाथ सर म्हणताय, एक मिनिट, हा ठीक आहे, जगन्नाथ सर म्हणतायत की बी मध्ये एंट्री असेल, समीर सर म्हणतायत सी मध्ये एंट्री असेल, व्हेरी गुड. बघा, ट्राय केल्याशिवाय मार्केट जमेल असं, म्हणजे ट्राय केल्याशिवाय मार्केट जमणार नाही बरं का. तुम्हाला वाटत असेल की मी व्हिडिओज बघतो, मी क्लासेस करतो, ये अमुक करतो तमुक करतो, तुम्हाला एक माझं क्लिअर सांगणं असेल की जोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये स्वतः उतरणार नाहीत, हातपाय मारणार नाहीत, तोपर्यंत मार्केट काय तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे, सचिन सर देखील म्हणतायत बी मध्ये. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला बघा, मोस्ट ऑफ द लोकांचे बी जे आहे उत्तर आले आहेत. ओके, आफ्टर रिट्रेसमेंट, राईट. ओके, चलो बघा, लक्षात घ्या, बी उत्तर बरोबर आहे. कारण काय, बघा लक्षात घ्या, ए आणि सी ची सिच्युएशन सेम आहे. कारण काय की मार्केटमध्ये इथं ट्रेंड चालू आहे, इथं ऑलरेडी एक ट्रेंड चालू आहे. लेट से हा स्टॉक जो आहे तो 100 रुपयापासून 150 पर्यंत ऑलरेडी गेलेला. आता तुम्ही इथं एंट्री करणार आणि तुमचा स्टॉप लॉस कुठे ठेवणार, तुम्ही तुमचा स्टॉप लॉस 100च्या खाली ठेवणार काय, नाही, नॉट पॉसिबल. ठीक आहे, तसंच लेट से आता सीच्या जागेवर समजा स्टॉकची प्राइस असेल 250 रुपये, तर तुम्ही 250 ला एंटर करणार का, ठीक आहे, नाही. तुम्हाला बघा, मार्केटमध्ये जेव्हा एंटर करत असतो तेव्हा आपल्याला आपला परफेक्ट एंट्री जो आपण म्हणतो, परफेक्ट एंट्री मागे एक छोटीशी सायकोलॉजी आहे की परफेक्ट एंट्री ही स्टॉप लॉस सोबत होत असते. कशासोबत होत असते, स्टॉप लॉस सोबत होत असते. तर जिथं आपल्याला कमीत कमी स्टॉप लॉस मिळेल तिथं आपली परफेक्ट एंट्री होत असते. जसं की इथं बघा, बी पॉइंटला आपल्याला स्टॉप लॉस आहे, या स्विंगच्या खाली आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो. डी तर ऑलरेडी रॉकेट सारखा निघून गेलेला आहे आणि डी पासून मार्केट रिजेक्शन जे आहे मार्केटने दिलेलं आहे. आणि मोस्ट ऑफ द लोक तुम्ही इथं ट्रेड घेता, ह्या डी पॉइंटला ट्रेड घेता आणि तुम्ही म्हणता की सर मी ट्रेड घेतला की मार्केट खाली येतं, माझा आणि मार्केटचा धुऱ्याचं भांडण आहे. ठीक आहे, माझा आणि मार्केटचा एकच धुरा आहे शेतीचा आणि आमचं त्याच्यावर भांडण आहे असं म्हणता तुम्ही. मंडळी, मार्केटमध्ये तुमच्या 5-10 हजार, 50 हजार, लाख, 2 लाखाला काही व्हॅल्यू नाहीये. कारण मार्केटमध्ये प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मुवमेंटला हजारो करोडची ट्रेडिंग होत असते. ठीक आहे, त्याच्यामुळे कोणी पर्सनल घ्यायचं नाही मार्केटला की बाबा माझ्यासोबतच असं व्हायलंय किंवा असं होत असेल, नाही, बिलकुल नाही. फक्त तुम्हाला मार्केटचं जे नॉलेज आहे ते जरा इनसफिशियंट आहे, तुम्हाला नॉलेज वाढवावं लागेल. ओके, तसं सेम डाऊन ट्रेंड मध्ये असेल मार्केट, तर डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट असेल तर बघा, डाऊन ट्रेंड मध्ये आपण कुठे एंटर करू शकतो, ए ला एंटर करायचं, बी ला एंटर करायचं, सी ला एंटर करायचं की डी ला एंटर करायचं. ठीक आहे, डाऊन साईडला जर मला इथून ट्रेड घ्यायचा असेल, तुमच्या कॉल पुटच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर तुम्हाला जर पुट घ्यायचं असेल तर तुम्ही कुठे घ्याल. ठीक आहे, मोस्ट ऑफ द लोक म्हणतात की बी मध्ये आपण एंटर करायला पाहिजे, एंट्री घ्यायला पाहिजे. व्हेरी गुड, बरोबर आहे. बघा लक्षात घ्या, कारण बघा, एंट्री जी आहे आपली,
एंट्री मागे स्टॉप लॉस असणं गरजेचं आहे. एंट्री मागे स्टॉप लॉस असणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक असा मित्र असतो जो न कळत आपल्या मागे उभा असतो आणि आपल्यावर येणारी संकट तो काय करत असतो, न्यूट्रलाइज करत असतो. तसाच आपलं हे आहे स्टॉप लॉस आहे. ठीक आहे, आपण एंट्री घेतोय तर त्या एंट्रीमध्ये जर आपण एंट्री चुकीची घेतली किंवा आपलं नुकसान व्हायला लागलं, ठीक आहे, तर आपल्याला वाचवण्यासाठी आपला जो एक मित्र असतो त्याला आपण स्टॉप लॉस म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, स्टॉप लॉस म्हणतो. जिथं तुम्ही तुमचा स्टॉप लॉस काय करू शकता, एक्झिट करू शकता. ठीक आहे, समजा एखादी गोष्ट 100 रुपयाला घेतली आणि तुम्हाला असं वाटतंय की बाबा मी ह्याच्यामध्ये 2च रुपये रिस्क घेईल, तर तुम्ही काय करता, 98 रुपयाला तुमचा एसएल लावून टाकता. भलेही तो तिथून 200 का जाईना, ठीक आहे, बाकी टार्गेटचं तर नंतर बघता येईल, पण पहिले एंट्री आणि स्टॉप लॉस हे आपल्याला जमलं पाहिजे. आणि परफेक्ट एंट्रीसाठी हेच दोन्ही महत्वाचं आहे. परफेक्ट एंट्रीसाठी हेच दोन्ही महत्वाचं आहे. ओके, आता बघा लक्षात घ्या, एंट्री ही स्विंग ट्रेडिंग मध्ये पण महत्वाची आहे. एंट्री ही स्टॉक इंट्राडे मध्ये सुद्धा महत्वाची आहे. इव्हन लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सुद्धा महत्वाची आहे तुमची एंट्री. जर तुमची एंट्री चुकली तर तुमचा कार्यक्रम वाजला. लक्षात घ्या, जर तुमची एंट्री चुकली तर तुमचा कार्यक्रम वाजला. कसं सांगतो मी तुम्हाला, लक्षात घ्या. आता एक मोठं कशाला, लांब कशाला जायचं, चला मी तुम्हाला चार्टवर घेऊन जातो आणि चार्टवर जरा ही गोष्ट एक्सप्लेन करतो. ठीक आहे, आता सर्वांना रिलायन्स कंपनी माहिती असेल. ठीक आहे, आय गेस सर्वांनाच माहिती असेल, कारण ही खूप नामांकित आणि मोठी कंपनी आहे. ठीक आहे, आता इथं मी काय केलं, 1 मंथच्या टाइम फ्रेम मध्ये चार्ट ओपन केला. 1 मंथच्या टाइम फ्रेम मध्ये चार्ट ओपन केला. आता बघा, हा जो रिलायन्सचा स्टॉक आहे हा जवळपास 10 वर्ष एकाच रेंजमध्ये होता. हा एकाच रेंजमध्ये 10 वर्ष होता. ठीक आहे, भलेही त्यानं नंतर ब्रेक दिला, त्याच्यानंतर मार्केट वर गेलं. तो जेव्हा रेंजमध्ये आला होता, तो आला होता 2008 साली. बघायला गेलं तर 1 जानेवारी 2008 ला तो रेंजमध्ये आला होता आणि त्यानं ब्रेकआउट दिलं जवळपास 1 ऑगस्ट 2017 रोजी. ठीक आहे, जवळपास एक 9 ते 10 वर्षाचा कालावधी त्याला लागला या रेंज मधून बाहेर निघायला. आता मला सांगा, जर तुम्ही तुमचे जे पैसे आहेत तुम्ही जर ह्याच्यामध्ये टाकून ठेवले असते तर 10 वर्षामध्ये तुमचा पैसा काय हल्ला असता का? काहीच नाही, काही हल्लाच नसता. ठीक आहे, कारण या 10 वर्षामध्ये ते बरेच त्यांचे कुटाणे चालू होते त्या स्टॉक रिलायन्स कंपनीमध्ये, त्याच्यामुळे तो स्टॉक जो आहे तो साइडवेज गेला होता. ठीक आहे, बघा लक्षात घ्या, एक उदाहरणासाठी आपण रिलायन्स हा स्टॉक घेतलेला आहे. आता रिलायन्स स्टॉक मध्ये आपण एंट्री कधी करायला पाहिजे होती? आपण एंट्री करायला पाहिजे होती का सर 2008 ला? नाही, आपण एंट्री करायला पाहिजे होती 2017 ला, जेव्हा त्याच्यामध्ये मुवमेंट चालू झालेली होती तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये एंटर करायला पाहिजे होतं. कारण जर साइडवेज मार्केटमध्ये जर तुम्ही तुमचा पैसा टाकला तर लक्षात घ्या, तुम्हाला तुमचा जो पैसा आहे तो एका जागेवर थांबेल. इव्हन जर पाणी एका जागेवर थांबलं तर ते पण त्याचं काय म्हणतात की तो घाण, ते पाणी चांगलं नाही राहत. ठीक आहे, तसं जर तुमचा पैसा एका जागेवर जर पडून राहिला तर त्याची ऑटोमॅटिक व्हॅल्यू कमीच होणार आहे. इव्हन तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा टाका, जर चुकून तुम्ही साइडवेज मार्केटमध्ये किंवा जे साइडवेज स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये जर चुकून तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचा कार्यक्रम वाजला. तुम्हाला मार्केटमध्ये तुमचे जे रिटर्न्स आहेत, तुम्हाला तुमची अपेक्षा असते की हा इथून 50%, 100%, 200% जावं मार्केट. ठीक आहे, पण लक्षात घ्या मंडळी, ज्या मार्केटमध्ये ट्रेंडच नाहीये, तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कधी करू शकत नाहीत. तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग काय जे करायचे ते कधीच करायचं नाही तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्हाला एंट्री जी आहे ती परफेक्ट जमलीच पाहिजे, की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की नेमकं मार्केटमध्ये ट्रेड जो आहे कुठं घ्यायचा आहे आपल्याला, कुठे इन्व्हेस्टमेंट करायची आहे, परफेक्ट बाईंग प्राइस जी आहे आपली कुठं असली पाहिजे, हे सर्वात महत्वाचं आहे. राईट, लक्षात घ्या. इन्व्हेस्टमेंटसाठी पण सांगितलं, आणि जे लोक इंट्राडे करतात त्यांना तर माहितीच असेल की नेमकं एंट्रीचं किती महत्व आहे. खास करून ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ज्यांनी लॉस केलेला आहे, घायल शेअर म्हणतो मी त्यांना. ठीक आहे, घायल शेअर्स आपल्याकडे खूप असतील, बघणारे पण आणि युट्यूबवर देखील बघणारे मंडळीपैकी खूप घायल शेअर असतील ज्यांनी ऑप्शन ट्रेडिंग मध्ये नेक्स्ट लेवल लॉसेस केले असतील, कोणाची कॉल घेतले असतील. असो, बघा तुमचा डिसिजन आहे, तुम्हाला कॉल वगैरेवर काम करायचे नाही करायचे, पण माझं एक स्ट्रॉंगली रिकमेंडेशन असेल की तुम्ही दुसऱ्याच्या मनावर आपला पैसा नका टाकू. ठीक आहे, जर तुम्हाला शिकायचं आहे तर तुम्ही बिनधास्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ठीक आहे, हे काय प्रमोशन वगैरे नाहीये. ठीक आहे, इथं मार्केटमध्ये जे काय चालू असते ते चालू घडामोडी सांगत असतो आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. तिथं 1 रुपयाशी काय घेणं देणं नाहीये. ठीक आहे, एकदम मार्केटमध्ये एकदम रॉ इन्फॉर्मेशन देत असतो, की जिथं कुठं असेल मी तिथं फोटो वगैरे काढून टाकत असतो. ह्याच्यात काय 1 रुपयाचा फायदा नाही, मी कोणाला 1 रुपया मागतही नाही आणि देतही नाही. लक्षात घ्या, कोणी मला मेसेज करू नये की सर कॉल देता का, अकाउंट मॅनेज करता का वगैरे वगैरे. मी काही करत नाही भाऊ, माझे स्वतःचे 5 डीमॅट अकाउंट आहेत, मला तेच हँडल होत नाहीयेत. मी तुझं कुठं करू. ठीक आहे, आणि काय कॉल द्यायला का मी दिवसभर मार्केटमध्ये बघत नाही. जर तुम्ही लाईव्ह माझं बघत असाल, लाईव्ह ट्रेडिंग आपल्या हिंदी युट्यूब चॅनलवर, तर सकाळी 9:30 ते 11 पर्यंतच मार्केटला बघतो. 11 नंतर मार्केटला मी पाहतच नाही. लॅपटॉप वगैरे सगळं बंद करून आपले दुसरे कामं करायला लागतो. ठीक आहे, कारण मार्केटमध्ये जर तुम्ही राहिलात 6 घंटे जर मार्केटला तुम्ही जर पाहिलं
तर 100% तुम्ही लॉसमध्ये जाणार. 100% लिहून घ्या, बॉन्ड पेपरवर लिहून देतो की 100% तुम्ही लॉसमध्ये जाणार. कारण प्रत्येक कॅन्डल तुम्हाला काय देत असते, एंट्री देत असते की हा ये. ओके, त्याच्यामुळे कोणीतरी खास माणसानं बोलून गेलेलं आहे की बुलाती है मगर जाने का नाही. ओके, जसंच आहे मार्केटचं. मार्केटला तुम्हाला एक पर्टिक्युलर टाइम मध्येच ट्रेड करायचं आहे. तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला कुठला टाइम सुटेबल आहे. तुम्ही तुमचा टाइम घ्या, त्या टाइमात ट्रेड भेटला तर ठीक, नाही भेटला काही अडचण नाही. रोज ट्रेड करावं असं नाही. जर रोज ट्रेड केला नाही तर तुम्हाला जेवण कोणी देणार नाही असं काही नसते. ठीक आहे, ओके. चला आता आपल्या टॉपिक कडे येऊया. बॅक टू टॉपिक, एंट्री. ठीक आहे, राईट, सॉरी. आता परफेक्ट एंट्री बघा, लक्षात घ्या. आपण मार्केटमध्ये एंटर कधी करतो? आपण मार्केटमध्ये एंटर कधी करतो? जेव्हा पहिली केस आपल्याकडे असते, जेव्हा आपला एखादा रेजिस्टन्स किंवा सपोर्ट जो आहे तो ब्रेक झालेला असेल. आपला रेजिस्टन्स किंवा सपोर्ट जो आहे तो ब्रेक झालेला असेल. सेकंड, जर आपल्याला एखादा पुलबॅक मिळाला असेल तर आपण त्याच्यामध्ये काय करत असतो, एंटर करत असतो. पहिली केस असते की रेजिस्टन्स सपोर्ट ब्रेक मिळावा तर मी त्याच्यामध्ये ट्रेड घेईल. ठीक आहे. दुसरी केस असते की बाबा सर एखादा ट्रेंड चालू आहे की बाबा मला लक्षात आले की मार्केट इथून वर चालले, ठीक आहे, किंवा मार्केट इथून खाली पडायले, तर मला त्या ट्रेंड मध्ये उतरायचं आहे, म्हणजे वाहत्या नदीमध्ये मला उडी टाकायची आहे असं तुमचं म्हणणं असतं, तर तुम्ही पुलबॅकला त्याच्यामध्ये एंटर करू शकता. त्याच्यात काही चूक नाही, त्याच्यात काहीही चुकीचं नाहीये. ओके, तर मग प्रश्न पडतो की बाबा सर आम्ही रेजिस्टन्स आणि सपोर्टच्या ब्रेकला किंवा पुलबॅकच्या वेळेस आम्ही एंटर कसं करायचं? ठीक आहे, लक्षात घ्या. पहिली आपण केस घेऊया रेजिस्टन्स आणि सपोर्टची. बघा लक्षात घ्या, वाटलंच तर लिहून घ्या. आजचं काय म्हणतात की ब्रीद वाक्य तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये तुम्हाला खूप कामी येणार आहे. हे वाक्य कुठलं वाक्य? की तुम्हाला तुमच्या एंट्रीच्या आधी तुम्हाला माहिती पाहिजे की ह्या ट्रेडमध्ये माझा 500 रुपये लॉस झाला पाहिजे, 1000 रुपये लॉस झाला पाहिजे, किंवा 1500 रुपये मॅक्स टू मॅक्स लॉस मी घ्यायला तयार आहे. तुम्ही किती लॉस घ्यायला तयार आहेत हे तुम्हाला ठरवायचं आहे. की नाही, ह्या ट्रेडमध्ये माझं 700 रुपयाचंच बजेट आहे, 700च्या वर माझा लॉस गेला तर मी निघून जाईल. ठीक आहे, आणि तुम्हाला त्याच प्रकारे तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. मार्केटमध्ये जी तुम्हाला एंट्री आहे ती तुम्हाला तशाच ह्याच्यामध्ये घ्यायची आहे. ठीक आहे, जिथं तुम्हाला 700 रुपयाचा लॉस मिळत असेल, ठीक आहे बाबा, हा मॅक्स टू मॅक्स जर मार्केट मला फिरलं माझ्या विरोधात तर मी 700 रुपयापर्यंत माझा जे आहे स्टॉप लॉस ठेवू शकतो. ठीक आहे, कारण काय होतं बऱ्याच वेळेस आपण ट्रेड घेतो. आता ट्रेड घेतो आपण जवळपास समजा 120 रुपयाला आणि आपला स्टॉप लॉस पडतो 90 रुपयाला. ठीक आहे, किंवा 70 रुपयाला, काहीतरी अशाच प्राइसला खाली पडतो. ठीक आहे, तर मंडळी हा जो डिफरन्स आहे हा जर तुमच्या स्टॉप लॉसच्या लिमिटपेक्षा जास्त असेल तर ट्रेड घ्यायचा नाही. काही गरज नाही ट्रेड करण्याची. ठीक आहे, आता जर समजा हा जर ट्रेड निफ्टीमध्ये असता तर बघायला गेलं तर इथं 12 - 9 म्हणजे 30, 1500चा तुमचा काय होता, स्टॉप लॉस होता. आणि तुमची ताकद आहे की बाबा मला या ट्रेडमध्ये फक्त 700चाच लॉस घ्यायचा आहे. ठीक आहे, मग तुमच्यासाठी ही एंट्री असेल का? नाही. तुम्हाला मार्केट एंट्री देईल, पण तुम्हाला ती एंट्री घेता यायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की बाबा माझं जे बजेट आहे आजचं त्याच्यापेक्षा माझ्या लेवलच्या बाहेर जात आहे मार्केट. ठीक आहे, माझ्या बजेटच्या बाहेर जात आहे मार्केट, त्याच्यामुळे मी आज ह्या ट्रेडमध्ये तरी ऍटलिस्ट मी एंटर करणार नाही. ओके, हे तुम्हाला कळायला पाहिजे. भलेही तो इथून 120 वरून तो 1200 का जाईना, त्याचं दुःख नाही करायचं कधीच. बऱ्याच जणांचं मी पाहतो की त्यांना रोज मार्केटला बघायचं आहे, रोज मार्केटला ट्रेड करायचंय. ठीक आहे, बघा लक्ष द्या, मार्केट आठवड्यातले 5 दिवस आहेत. एक दिवस ट्रेड केला काही फरक पडत नाही, ट्रेड नाही केला तर काही फरक पडत नाही. बऱ्याच वेळेस काय होतं की माझी सुद्धा एखादी मोठी रॅली मिस आउट होऊन जाते, की 1000-1500 पॉईंटची रॅली होऊन जाते, तर मिस आउट होऊन जाते. त्यात काही चुकीचं नाहीये बघा. ठीक आहे, जर तुमच्या टायमामध्ये जर ती रॅली तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही एंटर करा. नाही दिसत आहे सोडून द्या. ठीक आहे, कारण असं काही गरजेचं नाही की तुम्ही एंटर केलंच पाहिजे प्रत्येक रॅलीमध्ये, तुम्हाला प्रॉफिट झालाच पाहिजे. हे जर तुमची मानसिकता असेल मंडळी तर मार्केटमध्ये तुम्ही इंट्राडे करू नका, कारण कधी तुमचं घरदार तुम्हाला विकावं लागेल हे तुम्हाला कळणार देखील नाही. मार्केट एवढ्या नेक्स्ट लेवलला काम करतं. ठीक आहे, कारण इथं कोणी तुम्हाला शब्दानं बोलणार नाही बघा. इथं डायरेक्ट जो काय म्हणता येईल की तुम्हाला जो फटका बसणार आहे तो तुमच्या खिशाला बसणार आहे. ठीक आहे, इथं जी पनिशमेंट आहे ती डायरेक्ट पैशाची आहे, रोकड्याची आहे. ओके, राईट. तर बघा लक्षात द्या, आता समजा रेजिस्टन्स आणि सपोर्ट मध्ये आपल्याला जे आहे ते इथं ट्रेड घ्यायचा आहे. ओके, रेजिस्टन्स आणि सपोर्टच्या ब्रेकआउटला आपण परफेक्ट एंट्री जी आहे ती प्लॅन करणार आहोत. ओके, तर रेजिस्टन्स आणि सपोर्टच्या ब्रेकआउटला एंट्री घेताना फक्त मला 2च पॉईंट तुम्हाला सांगावेसे वाटतात, जे खूप महत्वाचे आहेत, जे मी माझ्या स्टुडंटला देखील आता जी बॅच चालू आहे त्यांना कालच सांगितले मी पॉईंट आहे. ओके, बघा लक्ष द्या, हा एक समजा रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स किंवा ठीक आहे पहिले आपण केस रेजिस्टन्स घेऊया. ठीक आहे, हा रेजिस्टन्स आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की मार्केट इथून चालू होतं 100 रुपयाला गाडी त्याची चालू होते. ठीक आहे, आणि 100 रुपयाला गाडी चालू झाली, तो येतो जवळपास 150 रुपयाला.
ठीक आहे, आणि आपल्याला माहित असतं की बाबा हे आपला रेजिस्टन्स आहे, आणि त्याच्यानंतर मार्केट जरा खाली येतं आणि त्याच्यानंतर लगेच ब्रेक करतं. ओके, ब्रेक करून वरी निघतं. ठीक आहे, आता सर ह्याच्यामध्ये आम्ही ट्रेड घेऊ शकतो का? 100% घेऊ शकता. आता सर आम्ही इथं ट्रेड का घ्यायचा? कारण मी तुम्हाला काय सांगितलं, एंट्री, परफेक्ट एंट्रीचं सूत्र काय, तर स्टॉप लॉस. परफेक्ट एंट्रीचं सूत्र काय, स्टॉप लॉस. आता इथं जर तुम्ही एंट्री घेतली तर आपल्याला काय माहिती की आपण जो स्टॉप लॉस आहे तो स्विंगच्या खाली ठेवत असतो. तर इथं आपल्याला स्विंग दिसत आहे का? हो, 100% दिसत आहे. तर भेटला ना तुमचा स्टॉप लॉस. ठीक आहे, पण ह्या उलट जर दुसरी केस असती की बाबा असं काहीतरी तुम्हाला मार्केट दिसायला, तर आता लेट्स से हा तुमचा रेजिस्टन्स आहे आणि इथं काहीतरी प्राइस चालू आहे 150 आणि इथं मार्केट होतं जवळपास 100 रुपयाला मार्केट होतं. आता तुम्ही इथं एंटर करा, तुम्ही 100% इथं एंटर करा. ठीक आहे, पण तुमचा स्टॉप लॉस कुठे चाललाय? 100 रुपयाला चाललाय. ठीक आहे, तुमची एका ट्रेडमध्ये 50 पॉईंटचा एसएल घेण्याची तयारी आहे का? नाही, घ्यायचा पण नाही, घ्यायचा पण नाही. जेवढा मिनिमम स्टॉप लॉस करता आला, ओके, तेवढं बेस्ट. एखाद्या वेळेस एखादा ट्रेड मिस जरी झाला, ठीक आहे, एखादा ट्रेड गेला हातातून तरीही चालतं, पण आपल्याला सूत्र काय की मिनिमम स्टॉप लॉस मॅक्सिमम प्रॉफिट. मिनिमम स्टॉप लॉस मॅक्सिमम प्रॉफिट. मी लाईव्ह ट्रेडिंग मध्ये तेच सांगतो रोज युट्यूबला, आपल्या हिंदी युट्यूब चॅनलला तेच सांगत असतो की बाबा मिनिमम स्टॉप लॉस मॅक्सिमम प्रॉफिट या सूत्रावर काम करा. तुम्हाला मार्केटमध्ये 100, 200, 500, 1000 रुपये लॉस होईल, पण तो लॉस रिकव्हरेबल असेल. तो लॉस काय असेल? रिकव्हरेबल असेल. आता तुम्ही घ्यायला, तुमच्याकडे कॅपिटल आहे 20,000चं, तुम्ही घ्यायला 7-7, 8-8 हजारचा लॉस. आता ते रिकव्हर करण्यासाठी किती मेहनत लागेल बरं? ते जवळपास व्हायला 30 ते 40% तुम्ही तुमचं ट्रेडिंग कॅपिटल एकाच ट्रेडमध्ये वाईप आउट करून चालत, असं लक्षात यायला त्याच्यावरून. ठीक आहे, त्याच्यामुळं भलेही तुमच्या अकाउंटला 1 करोड का असेना, पण तुमची जर त्या दिवसाची रिस्क घ्यायची कॅपॅसिटी जर 500 रुपये असेल, तर 500 रुपयाच्या हिशोबानेच तुम्हाला तुमचा ट्रेड घ्यायचा आहे. जर तुमचा स्टॉप लॉस त्या हिशोबाने मॅनेज होत असेल तर ट्रेड घ्यायचा, नाही तर काही गरज नाही ट्रेड घेण्याची, नाहीतर काही गरज नाही ट्रेड घेण्याची. ओके, म्हणजे इथं लक्षात घ्या, इथं लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण इथं एंट्री घेऊन जातो, आपला स्टॉप लॉस आहे. आता बऱ्याच वेळेस आपल्याला काय होतं की सर इथून मार्केट जे आहे ते 150 वरून इथं 1500ला गेलं बघा मार्केट. ठीक आहे, माझी इथं एंट्री मिस झाली. ओके, आणि त्याचं दुःख खूप सळसळतं बरं का, त्याचं दुःख खूप सळसळतं. सर मी तसं नाही केलं होतं आणि मला आता त्याचा खूप पश्चाताप व्हायला. आता तुम्ही प्रत्येक म्हणजे नेक्स्ट टाइम काय करता, अशी सिच्युएशन दिसली की तुम्ही त्याच्यामध्ये दणकून एंटर करता. तुम्ही त्याच्यामध्ये काय करता? दणकून एंटर करता. तेच तुम्हाला तशीच सिच्युएशन असते. तुमचा 150 वरून प्रीमियम जातो 200 रुपयावर आणि तिथून खटकून खाली येतो, तिथून खटकून खाली येतो. इथं काय असतात? स्वप्न दाखवलेले असतात मार्केटनी 150 वरून 150चे, आणि इथं मार्केट काय करते? इथं 50 रुपये देते, घ्या वाटले घे, नाही तर निघ म्हणते मार्केट. ठीक आहे, आता इथं तुम्ही जर मार्केटमधून बाहेर नाही पडलात लवकर, तर तुम्हाला काय होईल? मार्केट जे आहे रिव्हर्स करून जाईल. आता बघा, मार्केट इथं रिव्हर्स का केलं? मार्केट इथं रिव्हर्स का केलं? लक्षात घ्या, मार्केटमध्ये जो कुठला ट्रेंड चालू असतो, भले तो अप ट्रेंड असू द्या किंवा डाऊन ट्रेंड असू द्या, हे एक मॅरेथॉन सारखं असतं. हे काय असतं? मॅरेथॉन सारखं असतं. आता मॅरेथॉन रेस जी असते ते आपण बघतो की बाबा 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 किलोमीटरच्या मॅरेथॉन रेसेस असतात. म्हणजे मार्केटमध्ये जर एखादा ट्रेंड जर खूप चांगला टिकणारा असेल, जर खूप चांगला टिकणारा असेल, खूप लांबवर टिकणारा असेल, तर तो जो ट्रेंड आहे तो मॅरेथॉन सारखं काम करत असतो. तो मॅरेथॉन सारखं काम करत असतो. ठीक आहे, आणि इथं जी केस झाली, इथं केस काय झाली? ही 200 मीटरची रेस झाली किंवा 100 मीटरची रेस झाली, किंवा ते घंटी वाजली की पळा. ठीक आहे, आणि 100 मीटरच पळायचे. तर मार्केट काय करते? फक्त 100 मीटरच पळते, त्याच्यानंतर मार्केट रिव्हर्स करून जाते. मार्केटची सुद्धा एक ताकद असते बघा, मार्केटची सुद्धा एक ताकद असते. आता मला सांगा, ज्या लोकांनी इथं खरेदी केलेली आहे त्या लोकांना 200 रुपयावर प्रॉफिट बुक करू वाटत नसेल का? आता तुम्ही स्वतः बघा ना, तुम्हाला 400-500 रुपये प्रॉफिट झाला तर तुमचा कसा जीव घाबरतो. ठीक आहे, घाम यायला लागतो, बुक करू का, हे करू का, ते करू का, लय विचार येतात डोक्यामध्ये. तसंच तुमच्यासारखेच ट्रेडर आहेत मार्केटमध्ये. ठीक आहे, मार्केटमध्ये काय, जे आईच्या गर्भातून शिकून आलेले माणसं नाहीयेत, ह्याच फेज मधून शिकत शिकत मार्केट वर गेलेले आहेत, मार्केटमध्ये वर गेलेले लोक आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळं सगळ्यांना, इव्हन मला सुद्धा वाटतंय. ठीक आहे, असं काही नाही की मी एकदम भपाऱ्या मारायलो एकदम, असं काही नाही. ठीक आहे, बघा मी पण माणूस आहे, मला पण स्टॉप लॉस हिट झाल्यावर मला पण जरा दुःख होतं आणि टार्गेट हिट झाल्यावर मला पण आनंद होतो, पण व्यक्त कधी करायचा कधी नाही हे बी कळायला पाहिजे. ठीक आहे, आपण स्टॉप लॉस हिट झालं की हे डोकं धरून बसलोय आणि टार्गेट हिट झालं की हे नाचायलो नुसतं, हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. कारण बघा, मार्केटमध्ये आज 1000 आले तर उद्या 600 जातात. ठीक आहे, ट्रेडिंग जर करणार असाल तर. पण इन्व्हेस्टिंगला तसं नाही, किंवा स्विंग ट्रेडिंगला तसं नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा माइंडसेट तसा बनतो. जोपर्यंत तुम्ही प्रॉफिट घेण्यासाठी सज्ज नसाल, मार्केट तुम्हाला प्रॉफिट देणार नाही. हे मी प्रत्येक वेळेस म्हणतो आणि अजून देखील म्हणतोय. त्याच्यामुळे स्वतःला स्थिर करा, शांत करा. ठीक आहे, आता इथं लक्षात घ्या की मार्केटमध्ये मॅरेथॉन झाली. मार्केटमध्ये काय झाली? मॅरेथॉन झाली. जर तुम्हाला कंटिन्युअस ग्रीन कॅन्डल दिसत असेल, जर तुम्हाला कंटिन्युअस ग्रीन कॅन्डल दिसत असेल, तर त्याला म्हणायचं मंडळी पॅराबोलिक मूव्ह. त्याला काय म्हणायचं? पॅराबोलिक मूव्ह.
जे तुम्हाला इथं दिसलेलं आहे. पॅराबोलिक मूव्ह म्हणजे काय, मार्केट एकाच डायरेक्शनला येण्यासारखं पळत जातं आणि कुठंतरी त्याला थांबावं लागणार, कारण प्रत्येकाची ताकद असते. जसं एका माणसाची एक लिमिट पर्यंत पळण्याची ताकद असते, तसंच मार्केटची सुद्धा एका रेंज पर्यंत जाण्याची ताकद असते, एका पॉईंट पर्यंत जाण्याची ताकद असते, तिथून मार्केट रिव्हर्स करतं. ठीक आहे. आता मार्केट काय होतं, आपण बऱ्याच वेळेस असं ग्रीन ग्रीन कॅन्डल बघितलं की आपल्याला मोहच आवरत नाही ट्रेड घेण्याचा आणि आपण कुठंतरी इथं चूक करून जातो आणि एंटर करून जातो आणि आपण जसं ट्रेड घेतला तसं मार्केट दणकून खाली पडतं. तसं मार्केट काय करतं, दणकून खाली पडतं. लक्षात घ्या मंडळी, तुम्हाला एक सूत्र द्यायला, जर तुम्हाला एखाद्या ट्रेडमध्ये एंटर करावंसं वाटत असेल आणि तुम्हाला एकाच डायरेक्शनला जर 3 पेक्षा जास्त कॅन्डल मिळाले असतील, लगातार म्हणतोय बरं का मी, लगातार एकाच डायरेक्शनला जर तुम्हाला 3 किंवा 3 पेक्षा जास्त जर कॅन्डल मिळालेल्या असतील, तर वरचा देव खाली जरी आला तरी ट्रेड घ्यायचा नाही. ते वरी असू द्या किंवा खाली असू द्या. जर तुम्हाला लगातार रेड कॅन्डल दिसत असतील, जर तुम्हाला लगातार रेड कॅन्डल दिसत असतील, किती, 3 पेक्षा जास्त, ते 3 पेक्षा जास्त 4, 5, 6, 7, 8, 10, 15 दिसत असतील, तरी पण तुम्हाला याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा नाही. मग प्रश्न पडतो की सर आम्ही ट्रेड कधी घ्यायचा? लक्षात घ्या, तुम्हाला ट्रेड कधी घ्यायचा, लेट्स से हा तुमचा एक रेजिस्टन्स आहे आणि या रेजिस्टन्स जवळ मार्केटने काय केलेलं आहे, या 2 ग्रीन कॅन्डल फॉर्म करून जे आहे ब्रेक केलेला आहे, तर तुम्ही तिथं एंट्री घेऊ शकता. इथं तुम्ही काय करू शकता, एंट्री घेऊ शकता. कारण ह्याच्या आधी तुम्हाला एक रेड कॅन्डल मिळाली होती. ह्याच्या आधी तुम्हाला काय मिळाली, एक रेड कॅन्डल मिळाली. भले मग मागचा काही इतिहास असू द्या, त्याचा काही फरक पडत नाही आपल्याला. ठीक आहे, इथं रेड कॅन्डल मिळाली, इथं ग्रीन कॅन्डल मिळाली, इथं ब्रेक मिळाला. ठीक आहे, म्हणजे इथं बघायला गेलं तर इथं जे ब्रेकआउटला आपली एंट्री आहे ती कितव्या कॅन्डलला होत आहे, दुसऱ्या कॅन्डलला होत आहे. ठीक आहे, आता चुकून सर असं नाही झालं, अशी एखादी सिच्युएशन आली माझ्याकडे. ठीक आहे, इथं रेड कॅन्डल बनली आणि इथं मला काय झालं, जवळपास सर जवळपास 4 ग्रीन कॅन्डल मिळाल्या. जवळपास काय मिळाल्या, 4 ग्रीन कॅन्डल ब्रेकआउटला मिळाल्या. काहीच करायची काय गरज नाही ट्रेड घ्यायची. इथं ट्रेड घ्यायचाच नाही. जर 3 किंवा 3 पेक्षा कमी कॅन्डल जर तुमचा रेजिस्टन्स किंवा सपोर्ट जर तोडत असेल, तर तुम्हाला त्याच्यामध्ये उतरायचं नाही, तर उतरायचं नाही. म्हणजे काय म्हणतात की हेच तुम्हाला सपोर्टसाठी सुद्धा कामाला येईल. हेच तुम्हाला काय होईल, सपोर्टसाठी सुद्धा कामाला येईल. समजा तुमचा सपोर्ट आहे. ठीक आहे, आता इथं तुम्हाला रेड कॅन्डल मिळत आहे. ठीक आहे, आणि मध्ये एखादी ग्रीन कॅन्डल भेटली, पुन्हा एखादी रेड कॅन्डलनं तुम्हाला इथं ब्रेक दिला. ठीक आहे, ओके, इथं तुम्हाला ब्रेक दिला, तर तुम्ही इथं खालच्या साईडला ट्रेड घ्यायला काय हरकत आहे का? बिलकुल घेऊ शकता. पण जे तर तुम्हाला अशी एखादी सिच्युएशन लक्षात आली किंवा तुम्हाला दिसत आहे समोर, ठीक आहे, भले कुठल्या स्टॉकमध्ये असू, कुठल्या टाइम फ्रेम मध्ये असू, मॅटर करत नाही. बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की सर हे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये लागू आहे का, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये लागू आहे का? मंडळी, हे जे आजचं सेशन आहे हे पूर्ण इन जनरल आहे. जिथं ऑप्शन बद्दल बोलायचं आहे तिथं स्पेसिफिक मी ऑप्शनचंच नाव घेईल. ठीक आहे, तिथं स्पेसिफिक मी काय करेल, ऑप्शनचंच नाव घेईल. आता इथं जर तुम्हाला कंटिन्यू रेड कॅन्डल मिळाल्या आणि इथं ब्रेक जर मिळाला, काही गरज नाही ट्रेड घ्यायची, कारण इथं 4 रेड कॅन्डल तुमचा सपोर्ट जो आहे तो ब्रेक करत आहे. ठीक आहे, सपोर्ट जो आहे तो तुमचा इथं ब्रेक करत आहे. ओके, तर ही एक गोष्ट तुमच्या लक्षात असणं गरजेची आहे. त्याच्यानंतर आता मार्केटमध्ये बघा, रेजिस्टन्स आणि सपोर्ट बद्दल मला ह्या 2 गोष्टी सांगायच्या होत्या, त्या मी तुम्हाला सांगितल्या की एक मॅरेथॉन असते मार्केटमध्ये. ठीक आहे, आता पुलबॅकला जी आपण एंट्री घेत असतो, ती एंट्री कशी घ्यायची, त्याचं प्लॅनिंग कसं करायचं, काय करायचं ते आपण बघूया. मला वाटतंय आपण जे आतापर्यंत शिकलोय ना, त्याला एकदा चार्टवर बघूया, जेणेकरून तुम्हाला अजून व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे, ओके, राईट, चलो, ओके. अजून मला तुम्हाला दाखवू द्या. ठीक आहे. आता लक्षात घ्या, रिलायन्सचा चार्ट आहे आणि रिलायन्समध्ये 1 मंथ टाइम फ्रेम मध्ये कंटिन्यू 4 कॅन्डल बनलेले आहेत. आता जर तुमची लालसा झाली, तुमची इच्छा झाली की बाबा सर मी रिलायन्स मध्ये ट्रेड घ्यायला पाहिजे का नाही, तर तुम्हाला आतापर्यंत जे काय पारायण मी बोललंय, ठीक आहे, सांगितलंय, तर त्याच्यावरून काय ठरतंय की बाबा सर माझा इथं ट्रेड बनणार नाही. ठीक आहे, कारण इथं कंटिन्यू ग्रीन कॅन्डल बनत गेलेले आहेत. ते आपण चार अशा सिच्युएशन मध्ये आपण ट्रेड करू शकतो का? नाही. ओके, आता इथं बघा, लक्षात घ्या, इथं पण बघा. ओके, इथं पण बघा, कंटिन्यू 1, 2, 3, 4, 5, 6 कॅन्डल तुम्हाला इथे मिळालेले आहेत ग्रीन. त्याच्यानंतर मार्केट खाली आलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे एंटर करा. आता पुलबॅकला मी सांगेल तुम्हाला हा एक कॉन्सेप्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही एंटर करू शकता, पण कंटिन्यू ग्रीन कॅन्डल मिळत आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की बाबा सर मी इथं ट्रेड करायला पाहिजे, इथं मला वाटत आहे की मार्केट इथून वर जाईल वगैरे, तर तुमचं वाटणं चुकीचं आहे. मार्केटमध्ये होप्स ठेवणारे लोक, त्यांनाच मार्केटमध्ये होपलेस म्हणतात. ठीक आहे, त्याच्यामुळे होप ठेवायचे नाहीत. ठीक आहे, बघा माझं बोलणं जरा कडक आहे, कारण मार्केटमध्ये जो लॉस होतो ना, तो डायरेक्ट पैशाचा होतो बघा. कारण
आणि पैशामुळे घरं उद्ध्वस्त होतात डायरेक्ट घरं. ठीक आहे, तो काय तुमचा पर्सनल लॉस नसतो, तो तुमच्या फॅमिलीचा पण लॉस असतो, लक्षात घ्या. त्यामुळे मार्केट खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे, हे आगीशी खेळण्याचं काम आहे. त्याच्यामुळं तुम्हाला मार्केटमध्ये जर ट्रेड करायचे तर व्यवस्थितच करा. करायचे म्हणून करतो सर, काही काम नाही, मजा वाटते पैसे वर खाली होताना बघायला, असं जर वाटत असेल तर करू नका. कधी रस्त्यावर येताल कळणार देखील नाही. ओके, कधी लेकरा बाळाचं नुकसान होईल तुमच्या कळणार देखील नाही तुम्हाला. ओके, आता लक्षात घ्या. लेट से माझा इथं कुठेतरी एखादा रेजिस्टन्स असाल. ओके, इथं माझा एखादा रेजिस्टन्स असेल. ओके, राईट, चलो, इथं माझा रेजिस्टन्स असेल. आता बघा इथं काय झालं, कंटिन्यू 1 2 3 4 5 ग्रीन कॅन्डल पडल्या, 5 ग्रीन कॅन्डल पडल्या. आणि जर 6व्या ग्रीन कॅन्डलनं जर ह्याला ब्रेक केला असतं आणि तर मी इथं ट्रेड घेतला असता का? नाही. पण इथं लक्षात घ्या, इथं मला एक छोटीशी रेड कॅन्डल भेटली. मला छोटीशी काय भेटली? रेड कॅन्डल भेटली. हे म्हणजे जे कंटिन्युएशन होतं ग्रीन कॅन्डलचं, हे कुठंतरी थांबलेलं होतं, हे कुठंतरी थांबलं. त्याच्यानंतर इथं ब्रेक मिळाला, तर इथं ट्रेड घ्यायला काय हरकत आहे का? आरामात घेऊ शकता. मी काय म्हणालो, आरामात घेऊ शकता. आणि स्टॉप लॉस कुठे ठेवायचा? तर ह्या रेड कॅन्डलच्या खाली तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ठेवू शकता. ओके, ही एवढी उठाठेव कशासाठी माहिती का? स्टॉप लॉस ठेवण्यासाठी. ही एवढी उठाठेव कशासाठी आहे? स्टॉप लॉस ठेवण्यासाठी. तर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो तुम्ही इथं ह्या रेड कॅन्डलच्या जे आहे खाली ठेवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, लक्षात द्या, इथं पण बघा, तुमचा हा सपोर्ट आहे, तुमचा हा सपोर्ट बघा, इथं लक्षात घ्या, हा सपोर्ट आहे, हा सपोर्ट ब्रेक झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर ब्रेक किती कॅन्डलने केला? जवळपास दुसऱ्या कॅन्डलने इथं ब्रेक केला. इथं ट्रेड घेऊ शकतो का? हो, मी इथं ट्रेड घेऊ शकतो. सपोर्टही ब्रेक झाला, इथं एम पॅटर्न पण भेटलाय, जो की रिव्हर्सल चार्ट पॅटर्न असतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी माझ्या फेवर मध्ये होत्या. इथं ट्रेड घ्यायला काय हरकत आहे का? बिलकुल घेऊ शकता. स्टॉप लॉस कुठे ठेवायचा? बघा ना, वरचा स्विंग कुठं आहे? इथं आहे. मार्केटने युटर्न कुठून घेतलेला आहे ते बघा. मार्केटने इथून युटर्न घेतले, बिंदास इथं स्टॉप लॉस ठेवून द्या. आणि जर तुमच्या रेंजमध्ये जर तुमचा हा स्टॉप लॉस बसत नसेल, समजा ही तुमची समजा ठरलेले किंवा 700 रुपये ह्याच्यामध्ये लॉस घेण्यासाठी मी तयार आहे. ठीक आहे, आणि एवढा जर समजा गॅप फिल करण्यासाठी जर समजा 1,500 रुपयाचा जर तुम्हाला स्टॉप लॉस ठेवावा लागत असेल, काही गरज नाही ट्रेड करण्याची, काही गरज नाही ट्रेड करण्याची. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर रॉकेट रॅली मिळाली. ओके, मार्केटमध्ये तुम्हाला परफेक्ट एंट्री जर जमली तर तुम्ही आरामात इथं ट्रेड करू शकता. ठीक आहे, ट्रेड करू शकता. ओके, त्याच्यानंतर अजून 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 सांगता येईल का मला काही? ओके, हा बघा, इथं लक्षात घ्या, इथं काय झालं, 1 2 3 4 ग्रीन कॅन्डल फॉर्म झाले. ठीक आहे, 4 ग्रीन कॅन्डल फॉर्म झाले. सर, आता तर मला हे अपट्रेंड दिसायला, मला ह्याच्यामध्ये उतरायचे, मग मी उतरू शकतो का नाही? तर वाट बघा अपोजिट कलरच्या कॅन्डलची. इथं तुम्हाला लाल कॅन्डल भेटली का? 100% तुम्हाला इथं लाल कॅन्डल भेटलेली. फक्त माझा म्हणण्याचा सार जर तुम्हाला ऐकायचा असेल तर हेच आहे की जे एकाच डायरेक्शन मध्ये कंटिन्यू कॅन्डल फॉर्म होत आहेत त्यांना कुठेतरी ब्रेक मिळाला पाहिजे. त्या 3 पेक्षा जास्त एकाच डायरेक्शन मध्ये नाही बनल्या पाहिजे. त्या 3 पेक्षा जास्त एकाच डायरेक्शन मध्ये नाही बनल्या पाहिजेत. जर त्या बनल्या तर ते आपल्यासाठी वाईट असू शकतं. ते आपल्यासाठी मार्केट तिथून खूप नेक्स्ट लेवलला फॉल करू शकतं. मोस्ट ऑफ द जे ट्रॅप्स असतात, मोस्ट ऑफ द फेक ब्रेकआउट्स असतात, ते असेच बनतात. ओके, आता इथं या रेड कॅन्डल, मग सर ट्रेड घेऊ शकतो का? हो, इथं लावा ना, रेजिस्टन्स लावा. इथं ब्रेक भेटला का? 100% भेटला. आणि या रेड कॅन्डलच्या खाली द्या ना स्टॉप लॉस ठेवून. मस्त, तुम्हाला मस्त वरची रॅली मिळाली. भले एवढी रॅली मिस झाली तुमच्याकडून, पण वरचं तर जेवढं होतं तेवढं तर मिळालंय तुम्हाला. ठीक आहे, हे बघा, लक्षात घ्या, मार्केटमध्ये असं कधीच होणार नाही की तुम्ही एकदम बॉटमला घेतलंय आणि टॉपला विकलंय. ठीक आहे, म्हणजे जिथून अप ट्रेंड चालू होणार आहे तिथं जर तुम्ही घेतला आणि जिथून मार्केट पडायला चालू होणार आहे तिथं तुम्ही विकलं. हे एखाद्या वेळेस क्वचित होऊ शकतं, एखाद्या वेळेस होऊ शकतं, पण रोज रोज दिवाळी नसती मार्केटमध्ये. लक्षात घ्या, रोज रोज दिवाळी नसती मार्केटमध्ये. त्याच्यानंतर जिथून मार्केट फॉल करणार आहे एक्झॅक्टली तुम्ही तिथंच मार्केटमध्ये खालच्या साईडला ट्रेड घेतला आणि एक्झॅक्टली त्याच पॉईंटला एक्झिट केलं ज्या पॉईंट पासून मार्केट फिरणार होतं. ठीक आहे, असं कधीच होणार नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला ठरवायचंय की कधी एंट्री कधी एक्झिट करायचं आणि जेवढं दिलं तेवढं देवानं दिलं समजायचं आणि निघून जायचं मार्केटमधून. ठीक आहे, ओके. आता राईट लक्षात घ्या. आता आपण हे कॅन्डल्सवर बघितलं, कॅन्डल्स 3 पेक्षा जास्त नाही मिळायला पाहिजे. आता पुलबॅक्स कडे आपण येणार आहोत. ठीक आहे, ओके. पुलबॅक्स कडे येण्याआधी एक अनाउन्समेंट करायची आहे. ह्या वर्षीची 2024ची मी नवीन जी बॅच आहे प्रोफेशनल बॅच 3 महिन्याची ती अनाउन्स केलेली आहे. ठीक आहे, ती अनाउन्स केलेली आहे. ओके, तिचं जे ब्राउशर आहे ते तुम्हाला इथं म्हणजे पॉम्पलेट तुम्हाला दिसत आहे. ब्राउशर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, तुमच्या स्क्रीनवर नंबर दिसत असेल, तुम्ही त्याच्यावर मेसेज करा, तुम्हाला सगळी डिटेल त्याच्यामध्ये मिळेल की सिलेबस काय काय आहे, काय काय नाही. इथं फक्त वरून दिलेलं आहे एकदम शॉर्ट मध्ये. ठीक आहे, ओके. आणि एक सध्या ऑफर पण चालू आहे की पहिल्या 10 रजिस्ट्रेशनवर 2,500 रुपयाचं ऑफर चालू आहे. बेसिकली 5 रजिस्ट्रेशन झाले
ठीक आहे, पण अजून तुम्हाला मी 10 सीटसाठी इथून येणाऱ्या 10 सीटसाठी 12,500 रुपये फीस करेल. ठीक आहे, आणि ज्यांना नाही होत पॉसिबल फीस पे करणं, त्यांच्यासाठी युट्यूब आहे, आपलं चॅनल आहे आणि मी आहे आणि आपला दर रविवार आहे. ठीक आहे, ज्या दर रविवारी आपण धमाकेदार मार्केटमध्ये नवीन नवीन कॉन्सेप्ट शिकत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. जर तुम्हाला एकदम बेसिक पासून 0 पासून शिकायचं असेल तर माझं म्हणणं असेल की कोर्स एखादा तरी करा, माझा करा असं म्हणत नाही मी. कारण बघा, एक मार्ग मिळतो, एक डायरेक्शन मिळते की नेमकं मार्केटमध्ये बघायचं काय 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 नाही. कारण युट्यूबवर कसं असतं की प्रत्येक टॉपिकवर एखादा व्हिडिओ असतो, तो कधी तुम्हाला रोडमॅप नाही सांगणार की हे करा ते करा, हे असं ते तसं, एक तुम्हाला लय नाही मिळणार. ठीक आहे, जर तुम्हाला डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल, लाईव्ह ट्रेडिंग, लाईव्ह मेंटरिंगचा कोर्स आहे तो. ठीक आहे, तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तुम्हाला जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे 9307183388 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला त्याच्याबद्दल जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला 100% मिळेल. गुगल मीटवर जी मंडळी जॉईन झालेली आहे त्यांच्यासाठी मी चॅट बॉक्समध्ये नंबर टाईप करून टाकलेला आहे. ओके, तर चला मग आता दुसरा जो पॉईंट होता पुल बॅक. ओके, दुसरा जो पॉईंट होता पुल बॅकवर एंट्री. पुल बॅकवर एंट्री लक्षात घ्या, मार्केटमध्ये 2 ट्रेंड असतात, एक असतो अप ट्रेंड, दुसरा असतो डाऊन ट्रेंड, दुसरा असतो डाऊन ट्रेंड. ठीक आहे, मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला एखाद्या चालू ट्रेंडमध्ये एंटर करायचं असतं तेव्हा तुम्हाला पुलबॅक शोधणं गरजेचं आहे. कारण तुमचा पुलबॅकच तुम्हाला स्टॉप लॉस देणार आहे. तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस कोण देणार आहे? तुमचा पुलबॅक देणार आहे. मी आता सेशनच्या स्टार्टिंग पासून म्हणतोय आणि आता पण म्हणतोय की मार्केटमध्ये जर तुम्हाला एंटर करायचं असेल, तर तुम्हाला स्टॉप लॉस गरजेचाच आहे. जी गोष्ट तुम्हाला स्टॉप लॉस देईल त्या गोष्टीचा वापर करा आणि एंटर करा मार्केटमध्ये. ठीक आहे, आता पुलबॅक तुम्हाला स्टॉप लॉस देतो कसा, तर लक्षात घ्या, तुम्हाला स्विंग्स मिळतात. ठीक आहे, तुम्हाला स्विंग्स मिळतात. मंडळी, हे जे स्विंग्स आहेत, हे जे युटर्न आहे, मार्केट जे डायरेक्शन चेंज करत असतं, युटर्न घेत असतं, हे सगळ्यात बेस्ट काय म्हणता येईल की स्टॉप लॉस ठेवण्यासाठी जागा असतात. ठीक आहे, या सगळ्यात बेस्ट काय असतात? स्टॉप लॉस ठेवण्यासाठी जागा असतात. ओके, आता खास करून आता सर इथं जर तुम्ही डायग्राम काढली तर हे सगळे काय या सर्व पोझिशनवर आम्ही आमचा स्टॉप लॉस ठेवू शकतो का? नाही. ठीक आहे, फक्त हे जे डायग्राम आहे याच्यावर जे मी तुम्हाला नोटेशन दिलेले आहेत हे फक्त कुठले स्विंग म्हणजे काय हे सांगण्यासाठी दिले आहेत की जिथं युटर्न घेते मार्केट त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण स्विंग म्हणतो. ओके, पण लक्षात घ्या आपण जो स्टॉप लॉस ठेवतो अप ट्रेंड मध्ये तो एका वेगळ्या पॉइंटवर ठेवत असतो. कुठं? तर मला तो तुम्हाला व्यवस्थित सांगू द्या. ओके, राईट, चलो बढिया. ओके, राईट, चलो, ठीक आहे. आता जेव्हा मार्केट वर जात असतं, आता साधी गोष्ट आहे, जेव्हा एखादी गोष्ट आपण 100 रुपयाला खरेदी केली, आता आपल्याला स्टॉप लॉस ठेवायचा आहे 98चा. ठीक आहे, स्टॉप लॉस ठेवायचा आहे 98चा, राईट. एंटर केले 100 रुपीजला. ओके, आता बघा प्रश्न काय पडतो की सर 98ला जो आहे माझा स्टॉप लॉस मला ठेवायचा आहे, पण कधी? जेव्हा मार्केट इथून वर जाईल. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या, जेव्हा मार्केटमध्ये आपण अपसाइडला ट्रेड घेत असतो तेव्हा आपला स्टॉप लॉस जो असतो तो खाली असतो. ठीक आहे, आणि त्या उलट जेव्हा आपण खालच्या साईडला ट्रेड घेत असतो तेव्हा आपला जो स्टॉप लॉस असतो तो वर असतो. तुमच्यापैकी बरेच जण मार्केटमध्ये नवीन असतील तर तुमच्या पैकी बऱ्याच जणांना हे लक्षात येत नसेल की सर मार्केट खाली पडताना आम्ही कसे पैसे कमवू शकता मंडळी. ठीक आहे, मार्केटमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी वापरून ट्रेड करू शकता आणि पैसे कमवू शकता. ठीक आहे, आता ही जी संकल्पना आहे मार्केटमध्ये मार्केट खाली पडताना पैसे कमवण्याची, याला आपण शॉर्ट सेलिंग म्हणतो. ह्याच्यावर कधीतरी एखाद्या वेळेस आपण सेशन घेऊया. तुम्ही एक टाका, मला मेसेज टाका. जेव्हा मी ग्रुपवर विचारत असतो तेव्हा तुम्ही मेसेज टाका, आपण त्याच्यावर काय करूया, सेशन घेऊया. आता जे तुम्ही ठरवलेला टॉपिक होता, ओके, एंट्री सेटअप बद्दल सर्व माहिती जो मागच्याच रविवारी ठरला होता, पण मागच्या रविवारी मी सेशन घेऊ शकलो नाही, त्याबद्दल सॉरी. ओके, पण ह्याच रविवारी मी घेतलं आणि तोच टॉपिक जो आहे तो तुम्हीच म्हणलात की बाबा 62 जण म्हणले की हो सर ठीक आहे, आणि 2 जण म्हणले नको. मला आता डेमोक्रेसी आहे आपल्या देशामध्ये, तर आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा डेमोक्रेसी मला ठेवणं गरजेचंच आहे. ठीक आहे, तर इथून सुद्धा आपण मार्केट जेव्हा खाली पडतं तेव्हा पैसे कमवू शकतो, ज्यामुळे आपल्याला आपला जो स्टॉप लॉस आहे तो वर ठेवायचा आहे. ठीक आहे, वर ठेवायचा आहे, राईट. आता मग सर जेव्हा आपण मार्केटमध्ये एंटर करत असतो तेव्हा आपल्याला पुलबॅकला काय बघणं गरजेचं आहे आणि त्या पुलबॅकला काय बघून एंटर करायचं आहे? तर तुम्हाला ह्या पुलबॅकवर बुलिश कॅन्डलस्टिक बघायचे आहेत. ह्या पुलबॅकवर काय बघायचे आहेत? बुलिश कॅन्डलस्टिक बघायचे आहेत. ठीक आहे, आणि ह्या बुलिश कॅन्डलस्टिकचा लो तुमचा काय असेल? स्टॉप लॉस असेल. या बुलिश कॅन्डलस्टिकचा लो तुमचा काय असेल? स्टॉप लॉस असेल. कधी? अप ट्रेंडसाठी. पण सर त्या उलट जर मार्केट खाली पडत असेल
तर मंडळी डाऊन ट्रेंडला तुम्हाला तुमची एंट्री कुठं असेल, आपण सेशनच्या स्टार्टिंगलाच पाहिलं की आपण एंट्री कुठं करत असतो, पुलबॅक्सला करत असतो, राईट. तर जेव्हा डाऊन ट्रेंडला मार्केट असतं, जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंडला असतं, तेव्हा त्याचा जो काय हाय असतो तो आपला स्टॉप लॉस असतो आणि एंट्री आपली खालच्या साईडला होत असते. तर मग सर इथे ह्या काय म्हणता येईल की ह्या स्विंगला आपल्याला कुठला कॅन्डलस्टिक मिळावा, ठीक आहे. तर ह्या स्विंगला तुम्हाला जेवढं स्ट्रॉंग बेरिश कॅन्डलस्टिक मिळेल, आता ती बेरिश कॅन्डलस्टिक कुठली असू शकते बरं का, ती हॅमर म्हणजे तुमचं जे काय आहे शूटिंग स्टार असू शकते, त्याच्यानंतर इव्हनिंग स्टार असू शकते, त्याच्यानंतर फॉलिंग थ्री मेथड्स असू शकते, काही पण असू शकते, काही पण असू शकते, ठीक आहे. तुम्हाला जर इथं बेरिश कॅन्डलस्टिक मिळत असतील तर तुम्ही त्याच्यावर काय करू शकता, एंटर करू शकता. ओके. आता जर तुम्हाला याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन जर द्यायचं झालं, ठीक आहे, लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन द्यायचं झालं चालू ट्रेंडमध्ये उतरणं, ठीक आहे. आता लक्षात घ्या मार्केट वर गेलं, पुन्हा खाली आलं, पुन्हा वर निघालं, पुन्हा इथून वर निघालं. ओके. आता इथं काय झालं होता, बेसिकली ट्रेंड तर चालू होता, इथं काय चालू होता, ट्रेंड तर ऑलरेडी चालू होता. ओके. आता या ट्रेंडमध्ये आपल्याला काय भेटला मंडळी, स्विंग मिळाला, ठीक आहे. पहिले पुलबॅक मिळाला आणि पुलबॅक नंतर इथून मार्केटनी तोंड वर केलं, जेणेकरून आपल्याला युटर्न इथं मिळाला, जो की आपला स्टॉप लॉस सारखा काम करत आहे. ओके, राईट. चलो, मग आता सर आपली एंट्री कुठं व्हायला पाहिजे, तर तुम्हाला जर थोडं बहुत कॅन्डलचं नॉलेज असेल तर इथं तुम्हाला एक बुलिश कॅन्डलस्टिक मिळत आहे, जिचं नाव आहे मॉर्निंग स्टार. तर ह्या मॉर्निंग स्टारच्या काय म्हणतील की मॉर्निंग स्टारच्या क्लोजिंगच्या सोबत तुम्ही इथं काय करू शकता, थोडा ट्रेड घेऊ शकता. पण जर तुम्हाला तेवढं रिस्क नाही घ्यायची, बाबा सर हे थोडंसं मला रिस्की वाटत आहे, तर वाट बघा एक नवीन हिरवी कॅन्डल त्याच्यावर क्लोज करण्याची, आणि जशी तुमची कॅन्डल इथे वरी क्लोज करेल तसं तुम्ही इथे एंटर करू शकता. बघा दोन्ही पद्धतीने एंटर करू शकता, ठीक आहे. पहिली जी एंट्री आहे, कॅन्डल क्लोज झाल्या एंटर करतो आपण, ठीक आहे. ही जी एंट्री आहे हिला आपण काय म्हणतो, अग्रेसिव्ह एंट्री. आणि आपण कन्फर्मेशन सोबत जेव्हा मार्केटमध्ये उतरतो तेव्हा त्याला पॉझिटिव्ह एंट्री म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो, पॉझिटिव्ह एंट्री म्हणतो. आणि दोघांचा स्टॉप लॉस कुठं असेल, या कॅन्डलचा बॉटम किंवा या स्विंगचा बॉटम हा काय असेल, आपला SL असेल, स्टॉप लॉस असेल. त्याच्यानंतर तुम्हाला रॅली मिळाली इकडे, ठीक आहे. आता सर डाऊन ट्रेंडमध्ये बघा, लक्षात द्या सर, तुम्ही म्हणताय की सर पुलबॅकला एंटर करा, ठीक आहे. आता इथं सर मला पुलबॅकही मिळाला, मार्केट खाली पडलं, वर गेलं, पुलबॅक मिळाला, हा पुलबॅक असेल माझा, आणि त्याच्यानंतर मार्केट खाली गेलं. बघा लक्षात घ्या, ह्या ट्रेंड बद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर ह्या ट्रेंड बद्दल मी ऑलरेडी 1 ते 1.5 तासाचं सेशन एका रविवारी कंडक्ट केलेलं होतं. तर तुम्हाला त्याच्याबद्दल खूप जबरदस्त नेक्स्ट लेवल माहिती मिळेल. तर तो आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ, तो प्लीज मी तुम्हाला रेकमेंड करेल, तुम्ही व्हिडिओ बघा, ठीक आहे. 1-1.5 तासाचा आहे, डिटेलमध्ये सगळं दिलेलं आहे. त्यामुळं एक स्ट्रॉंग रिकमेंडेशन असेल, तुम्ही बघू शकता, ठीक आहे. ट्रेंड बद्दल माहिती, ट्रेंड लाईन, ट्रेंड बद्दल एक स्ट्रॅटेजी म्हणा, काय म्हणा, ते पण तिथं मी तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्ही त्याचा वापर करून देखील मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. ट्रेंड बद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायची तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. ओके, काय पैसे लागणार नाहीत बघा तो व्हिडिओ बघण्यासाठी, ठीक आहे. ओके, लक्षात घ्या. मग आता इथं पुलबॅक सर मिळाला, मग इथं सर कॅन्डलस्टिक मिळाली आहे का? आता ज्याला कॅन्डलस्टिकचं नॉलेज आहे तो म्हणेल सर हो, इथं मला इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक मिळालेली आहे, मग इथं एंटर करावं का मी? हा, ठीक आहे सर, एंटर केलं मी आणि माझा स्टॉप लॉस ठेवला इथं. सर पण मी स्टॉप लॉस ठेवला आणि माझा स्टॉप लॉस हिट झाला. मंडळी लक्षात घ्या, ठीक आहे, लक्षात घ्या. किती पण तुम्ही म्हणजे सगळं वापरा तुम्ही, फिबोनाची वापरा, ट्रेंड वापरा, ट्रेंड लाईन वापरा, इंडिकेटर वापरा, काही वापरा, ठीक आहे. पण मार्केटमध्ये तुमची अॅक्युरसी 70-80% किंवा मॅक्स टू मॅक्स 90% पेक्षा पर्यंत जाऊ शकते, त्याच्यावर नाही जाऊ शकत मार्केटमध्ये. त्याच्यामुळं शाश्वत नाही की तुम्ही जर समजा एखादा ट्रेड घेतला तर तो ट्रेड सक्सेसफुलच होईल. त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणत आहे की स्टॉप लॉस ठेवा. जर इथं स्टॉप लॉस ठेवला नसता तर तुम्हाला बघा किती लॉस झाला असता. तुम्हाला मार्केट इथून वर गेलेला आहे, तुमचा जो इथं समजा 1,500 रुपयाचा लॉस होणार होता, तुमचा लॉस 2,000, 2,500, 3,000 पर्यंत गेलेला आहे, ठीक आहे. आता पुढच्या 2-4 ट्रेडमध्ये जेवढी तुम्हाला रिस्क घ्यायची होती ती रिस्क एकाच ट्रेडमध्ये तुम्ही घालून बसलेला आहात, ठीक आहे. तर हे चुकीचं आहे. हे मुद्दामून उदाहरण घेतलं मी, हे जे उदाहरण आहे हे मुद्दामून घेतलं की सांगायचं होतं की परफेक्ट एंट्री नावाची गोष्ट काही एक्झिस्ट करत नसते, ठीक आहे. म्हणजे परफेक्ट म्हणजे एकदम 100%. हा, तुम्ही 70, 80, 90% पर्यंत प्लॅन करू शकता, पण 100% तुम्ही घेतलेला ट्रेड हा सक्सेसफुल होईल याची शाश्वती नाही, ठीक आहे. आता जसं इथं बघा, मग सर इथं माझा स्टॉप लॉस हिट झाला, आता मी ठरवतो की बाबा असं मला कधी दिसलं तर मी तर ट्रेडच घेणार नाही, असं मी ठरवतो. असं काही नसते मंडळी, ठीक आहे. ओके, आता लक्षात घ्या, इथं मार्केट काय करत आहे, मार्केट खाली आलं, वर गेलं आणि पुन्हा इथून खाली निघालं, ठीक आहे. पुलबॅक भेटला तुम्हाला इथे. तुम्ही जर नीट पाहिलं तर इथं तुम्हाला काय मिळत असेल, बेरिश इंगल्फिंग नावाची कॅन्डल मिळत आहे.
किंवा बऱ्याच जणांना जर कॅन्डलस्टिक बद्दल अजून डिटेलमध्ये माहिती असेल तर इथं ही जी हिरवी कॅन्डल आहे, ही जी बनलेली कॅन्डल आहे ही बेसिकली एक बेरिश कॅन्डलस्टिक आहे आणि हिचं नाव आहे बुलिश मध्ये ह्याला आपण हॅमर म्हणतो. जर ही बॉटमला फॉर्म झाली तर हिला आपण हॅमर कॅन्डल म्हणतो आणि जर ही टॉपला फॉर्म झाली तर हिला हँगिंग मॅन पॅटर्न म्हणतो आपण. ठीक आहे, बऱ्याच जणांचं एक मिसकन्सेप्शन आहे की सर हँगिंग मॅन ही रेड कलरची कॅन्डल असते. बिलकुल नाही, बिलकुल नाही. तिचा कलर मॅटर करत नाही. कधी लक्षात घ्या की हॅमर असू द्या, इन्व्हर्टेड हॅमर असू द्या, शूटिंग स्टार असू द्या किंवा तुमचं जे काय कुठला पॅटर्न येतो हा हँगिंग मॅन, ठीक आहे, ह्या 4 पॅटर्न मध्ये कधीच कलर मॅटर करत नाही. ठीक आहे, तुम्ही कुठलेही पुस्तकं ओपन करा, तुम्ही मी सगळं करून बसलोय ह्याच्याबद्दल, त्याच्यामुळे छाती ठोक सांगत आहे. ओके, पण ज्यांना माहिती नाही त्यांचं काय प्रॉब्लेम नाही. आता इथं बघा बेरी सिंगल मिळालेला आहे, इथं एंटर केलं, इथं स्टॉप लॉस ठेवला, भेटला ना ट्रेड भेटला, इथं चांगला ट्रेड मिळाला. ओके, चांगला डिसेंट प्रॉफिट मिळाला. काय म्हणजे बघा मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट चुकीची असेल किंवा मार्केटमध्ये तुम्हाला कधी तुम्ही एंटर करणार आणि तुम्हाला प्रॉफिट मिळणारच नाही असं कधी होणार नाही. मला तुम्ही चॅलेंज देतो, मला तुम्ही एक माणूस आणून दाखवा की ज्यानं ट्रेड घेतला आणि तो लॉस मध्ये गेला. ठीक आहे, म्हणजे त्याचा स्टॉप लॉस हिट झाला. आणि मला एक असा माणूस आणून दाखवा की त्यानं ट्रेड घेतला आणि तो प्रॉफिट मध्ये गेला. ठीक आहे, म्हणजे त्यानं 100% समजा त्यानं जर समजा 100 ट्रेड घेतले तर 100 ट्रेड मध्ये त्याचा प्रॉफिट त्याचं टार्गेट जे आहे ते हिट झालेलं आहे किंवा तो प्रॉफिटमध्ये क्लोज झाले. असं कधीच नाही होणार. मार्केटची काय म्हणता येईल की एक डार्क ट्रूथ आहे मार्केटचं हे. ठीक आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये तुम्ही अॅक्युरसीकडे जे आहे तुमचं एंट्रीमध्ये बघायला गेलं तर 70-80% जरी तुमची अॅक्युरसी येत असेल मंडळी, तुम्ही 90% ट्रेडरपेक्षा पुढे आहात. 90% ट्रेडरपेक्षा पुढे आहात. कारण बऱ्याच जणांचं असं असतं की त्यांना नेमकं कळतच नाही कुठे एंटर करावं. बघा प्रत्येक गोष्ट एक मॅनर मध्ये आहे, तुम्हाला तो मॅनर लक्षात यायला पाहिजे. एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, तो स्टँडर्ड फॉर्मॅट लक्षात आला तुम्ही तिथं ट्रेड करू शकता. आता एवढी जी बडबड केलेली आहे ही तुम्हाला इंट्राडे मध्ये सुद्धा कामाला येईल, ही तुम्हाला स्विंग मध्ये सुद्धा कामाला येईल, ही तुम्हाला जे काय म्हणता येईल की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा कामाला येऊ शकते. ठीक आहे, फक्त काय की तुम्हाला मार्केटमध्ये व्यवस्थित स्टडी करायचा आहे, स्लो अँड स्टडी जायचं आहे. आणि काही अडचण असेल तर तुमचा भाऊ, छोटा भाऊ, मोठा भाऊ, काही समजा मला, मी तर बसलेला आहे. बघा लक्षात घ्या, तुम्ही माझे स्टुडंट जरी म्हणजे क्लास घेत नाहीयेत किंवा क्लास करत नाहीयेत माझा आणि मी तुम्हाला कधी मदत करणार नाही असं कधी आणू नका. हा जो उपक्रम चालू केलाय ना मी, हा आपल्या मराठी माणसासाठी केलाय. ठीक आहे, हे रविवारी जो टाइम काढतोय मी आणि तुम्ही सुद्धा जो टाइम काढून सेशन बघताय, हे मंडळी हे आपण एकमेकांसाठी करत आहोत. कारण मराठी माणसासाठी युट्यूबवर काहीच कॉन्टेंट नाही आणि तो पूर्ण शाबूत नाहीये. म्हणजे बघायला गेलं तर 10-10, 15-15 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. 1-1 घंटा, 1.5-1.5 घंटा शिकवणारा माणूस नाहीये जो तुम्हाला क्वालिटी एकदम सिस्टमॅटिक वे मध्ये शिकवेल, असं कोणीच माणूस नाही. त्याच्यामुळे हा उपक्रम मी चालू केला आणि तुम्ही एवढं प्रेम दिलं की 6 महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज झालं, बऱ्याच गोष्टी झाल्या. त्याच्याबद्दल अजून पण तुमचा मी खूप 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 आभारी आहे. आणि लक्षात घ्या, आजच्या सेशनमध्ये युट्यूबवाल्या मंडळींना सुद्धा सांगतोय, कोणाला काही अडचण असेल तर बिंदास्त माझा नंबर 930-718-3388 स्वतःचा नंबर आहे, माझा पर्सनल नंबर आहे. ठीक आहे, या नंबरवर छाती ठोक फोन लावायचा, मेसेज टाकायचा. एखाद्या वेळेस फोन जरी नाही रिसिव्ह केला मी तर विदिन 24 आवर मध्ये जर माझा कॉल बॅक नाही आला तर माझं नाव उद्याच अनसबस्क्राईब करा चॅनलला माझ्या आणि वाटलंच तर रिपोर्ट करा, स्ट्राईक मारा आणि सांगा की बाबा हिनी सांगितलं होतं असं की 24 तासामध्ये फोन करतो आणि केला नाही. ठीक आहे, मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की तुम्ही फोन लावला मी उचलतो, पण मेसेज जरी केला, तुम्ही मेसेज जरी टाकला व्हॉट्सअपला तरी पण तुम्हाला विदिन 24 आवर मध्ये रिप्लाय 100% मिळेल म्हणजे मिळेल. तुमचे प्रॉब्लेम्स, तुमचे डाऊट जे काय असतील ते तुम्ही मला इथं विचारू शकता. ठीक आहे, बघा ह्या गोष्टींचा वापर करा. मार्केटमध्ये अजून जे काय असेल ऍडव्हान्स कॉन्सेप्ट ते आम्ही तुमच्यासाठी हळूहळू पुढच्या संडेला जे काय सेशन होईल त्याच्यामध्ये घेऊन येईल. त्याच्यामुळं पुढच्या सेशन्स जे तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडून मिस व्हायला नाही पाहिजे तर तुम्ही आपला चॅट बॉक्स जो आहे, आपला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो तुम्ही जॉईन करू शकता आणि लिंक त्याची डिस्क्रिप्शन मध्ये आहे बरं का. ओके, आणि फ्री आहे, कोणाला 1 रुपया घेत नाही, त्याचा कोणाचा 1 रुपया देत नाही. त्याच्यामुळं मार्केटमध्ये माझ्या नावानं जर तुम्हाला कोणी फोन केला, मेसेज केला तर बिलकुल नाही समजायचं की हा फेक आहे. मध्ये मध्ये व्हॉट्सअप ग्रुपमधील बऱ्याच जणांना मेसेजेस गेले की ट्रेड विथ द्रोणाचार्यची अशी ऑफर आहे, 1,500 रुपयाला 1 महिन्याचा कॉल देतो, सबस्क्रिप्शन देतो. असं काही करत नाही मी. ठीक आहे, मला टाइमच नसतो तेवढा. ओके, मला टाइमच नसतो. तुम्ही मार्केटमध्ये काही अडचण असेल तर बिंदास्त मला मेसेज करा, कॉल करा आणि युट्यूब आल्या मंडळींना जे काही डाऊट्स आहेत ते चॅट बॉक्स तुम्ही टाका चॅट बॉक्समध्ये. ओके, मी तुम्हाला 24 आवर मध्ये रिप्लाय 100% करेल म्हणजे करेलच. ठीक आहे, थँक्यू सो मच आजचं सेशन जॉईन केल्याबद्दल. आशा करतो तुम्हाला आजचं सेशन भरपूर म्हणजे समजलं असेल, आवडलं असेल आणि असंच प्रेम करत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू सो मच.